श्री दत्तप्रबोध अध्याय 3. या अध्यायामध्ये आपण नारद महर्षींना शाप दिल्याची कथा पाहणार आहोत. अध्यायाला सुरुवात करूयात. श्री गणेशाय नमः. अमंगलाचा नाश करणाऱ्या विघ्नहर्ता मंगलाधीशाला नमस्कार करून श्री गुरु दत्तात्रेयांना वंदन करून या अध्यायाला सुरुवात करूयात. या अध्यायातील ही कथा फार पूर्वीची आहे. या देशी प्रचंड यज्ञ होत असत तेव्हाची. षड्रिपूंवर विजय मिळवून अनेक योगी महामुनी तपश्चर्येनं इंद्राला हे जिंकित असत त्या दिवसांचे. ज्यांच्या जप आणि तपानं देवाधिकही दृढमूढ होत असत अशा लोकोत्तर वितरागींची आणि त्या वितरागींना जन्मभर संगत करणाऱ्या त्यांच्या साध्वींचीही. सिंहांद्रित तळीही असाच एक महामुनी एक पर्णकुटी बांधून राहत होता आपल्या साध्वी पत्नीसह. तिथला एकूण परिसरच अतिशय मनोहर आणि रमणीय होता. उत्फुल्लपणानं बहरलेली वृक्षराई, त्यावर मधुरगान करणारे विविध प्रकारचे द्विजराज, त्यांच्या सुमधुर गानाला सुस्वर स्वरात साथ देणारा ऋचा आणि सूक्त गाणारा सुज्ञ असा ब्रह्मवंत, सुमधुर सुवासिक पुष्पांनी लहडलेल्या मनोरम वेली आणि रसाळ अमृतमयी फलांनी लहडलेले वृक्ष, कलकल कलरव करीत वाहणारे निर्मळ स्फटिकांचे झरे आणि या वातावरणात अल्लडपणानं विहार करणारी मनमोही मृगशावक. अशा या रमणीय परिसरात आपला आश्रम थाटून अत्रि ऋषी आपल्या पत्नीसमवेत तपाचरण करीत होते. जपजाप्य आणि यज्ञयागादी धार्मिक कृत्यांमध्ये दंग राहून मोठ्या सुखासमाधानानं कालक्रमणा करीत होते. असेच एके दिवशी अत्रि ऋषी आपलं नैमित्तिक काम पार पडत होते तेव्हा अचानक नारद मुनींनी त्यांच्या कुटीमध्ये प्रवेश केला. त्यांचा चेहरा फुलला. अतीव प्रेमानं त्यांनी नारदाला आलिंगन दिलं. त्यांचं कुशल विचारलं आणि बसायला आसन दिलं. अत्रींची सहचरी अनुसया, त्यांची पत्नी, हा परमस्नेह भेटीचा सोहळा पाहत होते. नारद मुनी आसनस्थ होताच तिनं मोठ्या विनम्र भावानं आणि भक्तीनं षोडशोपचारे त्यांची पूजा केली आणि मोठ्या अगत्यानं त्यांचं आदरातिथ्य करून त्यांना संतुष्ट केलं. अनुसयेचा विनम्र भाव, स्नेहशील आदरातिथ्य आणि पतिसेवा, पतिनिष्ठा, मीतमधुर लाघवी संभाषण हे सगळं ऐकून नारद मनोमन संतोषले. त्या आश्रमातील ते वितरागी आणि परमसमाधानी दाम्पत्य पाहून त्यांना समाधान झाले. त्यांच्याकडचा पाहुणचार संपवून आणि प्रेमानं त्यांचा निरोप घेऊन मुखानं नारायणाचं नाम संकीर्तन करीत नारद वेगानं त्रैलोक्य भ्रमणाला निघाले. जाता जाता ते ब्रह्मभुवनाशी थबकले. ब्रह्मदेव आणि सावित्री मातेला बसलेलं पाहताच ते आत आले आणि त्यांनी त्या दोघांना साष्टांग प्रणिपात केला. दोघांनीही नारदाला आशीर्वाद देऊन क्षेमकुशल विचारलं आणि त्रैलोक्यातील एखादी नामी नवलकथा कथन करण्याची विनंती केली. आणि परम आदरणीय असा जो विधाता ब्रह्मदेव, तो नारद काय सांगतात हे मोठ्या उत्सुकतेने ऐकू लागला. नारदानं विनम्र स्वरात ब्रह्मदेवाला म्हटलं की स्वामी, तुम्ही तर त्रैलोक्याचे अधिपती, स्वामींचे स्वामी. झाडाचं पान देखील तुमच्या आज्ञेशिवाय हलत नाही आणि असं असताना आपण मलाच खबर पुसता हे कसं बरं? सर्व साक्षी तर आपणच आहात. मी तर केवळ आपला नम्र असा किंकर. आपण पुसताच आहात म्हणून सांगतो. नित्यनेमाप्रमाणे भ्रमण करीत करीत मी सप्तपाताळामध्ये गेलो, स्वर्गमंडळामध्ये फिरलो आणि अखेर मृत्यूलोकात गेलो. या मृत्यूलोकाचा खेळच सारा अजब बाबा. त्या मती थक्क करणाऱ्या मृत्यूलोकाची निर्मिती करणारे आपण खरोखर महान आहात. नाना धर्म, जाती, पंथ, वर्ण असे भेद निर्माण करून आपण समाजाचे जे वर्ग पाडलेत आणि त्या साऱ्या मानवी समाजाला गोवून त्या धार्मिक अधिष्ठान देऊन त्यांच्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी जे जे आचार, विचार आणि उच्चार धर्मबंध विदित केले, त्यामुळेच अखिल मानवजात ही स्वैत साधू शकली. जपजाप्य अधिष्ठान आणि यमनियमांनी या मानवी जीवनात एक प्रकारची सुसूत्रता आली.
भक्तीनं, निष्ठेनं आणि अनन्य भावानं मानव त्या धर्माज्ञा पाळू लागला. दैनंदिन जीवनात आचरू लागला. कर्मधर्म श्रेष्ठ मानून वेदाज्ञा शिरसावंध्य मानू लागला. तपानुष्ठानानं विवेक मिळवून ज्ञानाच्या गोष्टी करू लागला आणि आपल्या पार्थिव देहाचं सार्थक करून आत्ममुक्ती मिळवू लागला. अशाच एका योग्याची आणि त्याच्या पत्नीची कथा मी आपल्याला विदित करणार आहे. ब्रह्मदेवाची सहचारिणी माता सावित्री त्यांच्या जवळ बसली होती. तीही लक्षपूर्वक नारद सांगत असलेली ती कथा ऐकू लागली. नारदांनी सांगितलं की ऐकावं महाराज, संसारात राहूनही विरक्त असलेली, योगिनी असूनही आतिथ्यशील गृहिणी असलेली, काया वाचा मनानं दिवस रात्र पतीची सेवा करणारी पतिपरायण अशी साध्वी मी पाहिली. अशी साध्वी त्रैलोक्य धुंडूनही सापडणार नाही. तिच्या पातिव्रत्याच्या नखाचेही सर कोणाला नाही. एवढं नारदाचं भाषण ऐकलं मात्र ब्रह्मदेव पत्नी सावित्री संतापली आणि त्या शाप द्यायला निघाली. तेव्हा नारद पुन्हा थंडपणानं तिला म्हणाले, अशा संतापता काय? खरोखरच उमा लक्ष्मी आणि तुम्ही तिच्या दासी शोभाल अशी तिची योग्यता आहे. असं म्हटल्यामुळे तर ती अधिकच संतापली आणि तिनं शापवाणी उच्चारली. तेव्हा त्या कळलावी नारदानं आणखी एक कळ लावली, हे माते, तुझा शाप तेव्हाच खरा होईल जेव्हा तू माझे बोल खोटे करून दाखवशील. असं म्हणून नारद तिथून निघून गेले. ते थेट कैलासावर. तिथे उमेशसह शिवशंकर सारीपाठ खेळत होते. नारदाला पाहताच शिवशंकरांनी विचारलं, भूतलावरील हालहवाल काय? नारदांनी लगेच सांगितलं, हे भगवंत, कोणत्याही सतोपरीक्षेला परिपूर्ण उतरूनही पतिव्रत असलेली एक स्त्री मी या भूतळी पाहिली. ती म्हणजे महामुनी अत्रींची धर्मपत्नी अनसूया. तिच्या साध्वीपणाचे सर त्रैलोक्यात इतर कोणालाही येणार नाही, इतकी ती माऊली वंदनीय आहे. नारदाचे हे बोल संपताच तोच खवळलेल्या नागिनीसारखी हिमकन्या उमा फुत्कारली. नारद मुनी, तुम्ही हे काय बोलत आहात? तात्काळ मी तुम्हाला शापभ्रष्ट करून टाकीन. यावर नारद पहिल्यासारखेच हसले आणि म्हणाले, जर तू अनुसयेला तपभ्रष्ट केलंस तरच तुझा शाप खरा होईल. आणि असं म्हणून ते तात्काळ तिथून अंतर्धान पावले. थेट वैकुंठाला श्री विष्णूंच्या चरणी रुजू झाले. रमारमण शेषशाईवर विराजमान झाले होते. विष्णुपत्नी त्यांचे चरणकमल चुरत होते. नारदानं उभयतांना अभिवादन करताच विष्णूंनी आशीर्वाद दिला आणि क्षेम विचारलं. नारदांनी सर्व कुशल सांगून अनुसूयेची हकीकत पुन्हा मोठ्या रसभरीत वर्णनासह सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, तुझ्यासारखी साध्वी पतिव्रता शोधूनही कुठे त्रैलोक्यात सापडणार नाही आणि तिची तुलना कोणाशीही होऊ शकणार नाही. तिच्या पुढे उमा, रमा आणि सावित्री ही उण्या आहेत असं मला वाटतं. नारदांनी असं म्हणण्याचा अवकाश की लक्ष्मी क्रोधानं थरथरू लागली आणि तिनं शापवाणी उच्चारली. थोडंही विचलित न होता नारद शांतपणानं म्हणाली, माते, तू जर अनुसयेला तपभ्रष्ट करून दाखवशील तरच तुझा हा शाप मला बाधेल, नाहीतर तुझा हा शापही निष्फळच ठरेल. एवढं बोलून नारद तिथूनही अंतर्धान पावले आणि व्हायचं होतं तेच झालं. उमा, रमा आणि सावित्री यांना हा नारदांनी केलेला अपमान सारखा जाळू लागला. अनसूयेचं सत्वहरण केल्याशिवाय आपल्या अपमानाचं सांत्वन होणार नाही असं त्यांना वाटू लागलं. शेवटी त्या तिघीजणी एकत्र आल्या आणि विचार विनिमय करू लागल्या. तिघींचाही नारदानं सारखाच पान उतारा केला आहे हे कळताच तिघींनीही नारदाला अद्दल घडवायचं ठरविलं आणि त्यासाठी आपापल्या पतींना आधी वश करायचं ठरविलं. अनसूयेचं सत्वहरण आणि नारदाला शासन हे दोन हेतू मनात ठेवून त्या तिघी घरी आल्या. मोठ्या प्रेमानं, अतिशय लागवीपणानं आणि अनन्य भावानं त्या पतिसेवेत रत झाल्या. ब्रह्मा, विष्णू आणि महेश आपापल्या पत्नींवर खुश झाले आणि म्हणाले, आम्ही आपल्या सेवेवर खुश आहोत. काय हवं असेल ते मागून घ्या. तिघींनीही आपापल्या यजमानांना आपल्या मनातला हेतू सांगून दाखवला. तिघेही देव विचारात पडले. हे असलं करण्यात चांगलं काही घडणार नाही, उलट विपरीत प्रसंग ओढावेल असं समजावून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि साध्वी अनसूयेच्या सत्वहरणाचा हट्ट सोडवून द्यायला सांगितला.
पण असं कोणी सांगून मनातला हेतू सोडून द्यायला त्या काही लेच्यापेच्या नव्हत्या. त्या तिघींनी वेगळंच अस्त्र वापरायचं ठरवलं. त्यांनी खाणं पिणं सोडलं, साज शृंगार सोडला, कडकडीत मौनव्रत धारण केलं आणि आपल्या मधुर लाघवी स्वभावाचा त्याग करून उग्र रूप धारण केलं. त्यामुळे घरातलं सारं स्वास्थ्यच नाहीस झालं. शांतता लोपली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश पेचात सापडले. काय करावं त्यांना समजेना. आपल्या सुकुमार सहचारिणींची ती अवस्था त्यांना बघवेना. शेवटी देवांनी श्रीहट्टापुढे माघार घेतली आणि तिघींनाही संतोष होईल, त्यांचे मनोरथ पूर्ण होईल असं अभिवचन ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी दिलं आणि सांगितलं की आम्ही खरोखरच साध्वी अनसूयेचं सत्वहरण करण्यासाठी तिघही जाऊ आणि तुमच्या मनातील दोन्ही हेतू सिद्ध करू. हे ऐकताच तिघींच्याही मुद्रा उजळल्या आणि मन संतोष पावली. अशा तऱ्हेने नारद पुराणातील श्रीदत्त प्रबोध ग्रंथाचा 3य अध्याय या कथेसोबत समाप्त होत आहे. श्री गुरुदेव दत्त.